राज्यात युतीची राजवट सुरू असताना शिवरायांचा घोर अपमान होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना रायगड किल्ल्यावर मानवंदना देण्याची प्रथा गेल्या 5 वर्षांपासून खंडित झाल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे। यामुळे शिवप्रेमींमध्ये सरकारविरोधात संतापाची लाट उसळली आहे। रायगड किल्ल्यावर दररोज सकाळी पोलिसांच्या वतीने छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्याची प्रथा आहे। 4 पोलीस सकाळी रायगडवरच्या होळीच्या माळावर असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला मानवंदना देतात। मात्र आर्थिक तरतूद नसल्याचं कारण देत गेल्या 5 वर्षांपासून ही प्रथा बंद करण्यात आली। या संदर्भात शिवप्रेमींकडून शासन दरबारी सतत पाठपुरावा करण्यात आला, मात्र शासनाकडून कुठलीही दखल घेतली गेली नाही असा शिवप्रेमींचा आरोप आहे। एकीकडे शेकडो कोटी रुपये खर्च करून समुद्रात शिवरायांचं भव्य स्मारक उभारण्याची तयारी सरकारकडून केली जात असताना रायगडसारखा ऐतिहासिक ठेवा जतन करण्याकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाहीये। छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मानासाठी बांधिलकी असल्यामुळे महाराष्ट्र पोलिसांना रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्याच्या संदर्भामध्ये आमची पूर्ण तयारी आहे आणि आमचं तुमच्या या मागणीला पूर्ण सहकार्य राहील। विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे। आमची सन्माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती असणार आहे की या संदर्भामध्ये त्यांनी तशा सूचना ऑलरेडी दिल्या असतील अशी मला खात्री आहे, परंतु ही मानवंदना ताबडतोब सुरू व्हावी या दृष्टिकोनातून आज रायगड पोलीस अधीक्षकांनी जी सकारात्मक भूमिका दर्शवलेली आहे, हे मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या त्यांच्या कर्तव्याला धरूनच ती योग्य आहे। गेले अनेक वर्ष रायगडावरती शिवरायांना सूर्योदयापूर्वी 4 पोलीस महाड येऊन मानवंदना द्यायचे। अचानकपणाने ती मानवंदना आता बंद करण्यात आलेली आहे। आता मानवंदना महाराष्ट्राने कोणाला द्यायची? नथुराम गोडसे, मदन मोहन मालवीय, गोळवळकर गुरुजी, एकदा मानवंदना कोणाला द्यायची पुरुष तरी ठरवा। आम्हा बहुजनांचे नेते, आमचे बहुजनांचे आदर्श, महाराष्ट्राच्या मातीचा सन्मान, छत्रपती शिवाजी महाराजांची मानवंदना कुठल्याही कारणाने बंद करणं झाली असेल तर ती त्वरित सरकारने सुरू करावी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।